श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला गेलेला असा हा दिवाळी पाडव्याचा जो मुहूर्त आहे. तर या दिवशी पत्नीने पतीचे औक्षण कसे करावे, तसेच पतीने पत्नीला चुकूनही कोणती भेटवस्तू देऊ नये. आणि या दिवसापासूनच कार्तिक मास जो आहे तर तो सुद्धा सुरू होत असतो. अशी ही संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 14 नोव्हेंबरला आहे दिवाळी पाडवा आणि या दिवसापासूनच कार्तिक महिन्याला सुरुवात होणार आहे. दिवाळीची सुरुवात ही वसुबारसेपासून होत असते. त्यानंतर येते ती धनत्रयोदशी, त्यानंतर लक्ष्मीपूजन आणि यानंतर येतो तो म्हणजे दिवाळी पाडवा. आणि या दिवाळी पाडव्यालाच आपण बलिप्रतिपदा असे म्हणतो. 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे हा बलिप्रतिपदा असतो. व्यापारी वर्ग जो आहे तर त्यांची या दिवसापासून नवीन वर्षाला सुरुवात होते. या दिवशी बळीराजाची सुद्धा पूजा केली जाते. या दिवशी विक्रम संवत सुरू होते. याच दिवशी व्यवसायासंबंधी व्यापाराच्या हिशोबासाठी नवीन वह्या घेऊन त्यांच्यावरती स्वस्तिक काढले जाते, शुभ लाभ लिहिले जाते. हे स्वस्तिक शुभ लाभ हे ओल्या कुंकवाने काढले जाते आणि त्या वहीची पूजा केली जाते. त्या वहीला हळदी कुंकू अक्षता फुले अर्पण करून ही पूजा केली जाते. त्याप्रमाणेच या दिवशी बळीराजाची पूजा का केली जाते यामागे एक कथा आहे. ती कथा मी तुम्हाला थोडक्यात सांगते आणि यानंतर या दिवशी पत्नीने पतीचे औक्षण कसे करावे याबद्दलची माहिती आपण बघणार आहोत. प्राचीन काळी बळी नावाचा एक राजा होता. तो राजा अत्यंत बलाढ्य होता. त्याने सर्व पृथ्वी जिंकली आणि लक्ष्मीसह सर्व देवांना कैदेमध्ये टाकले. मग श्रीहरी विष्णूंनी वामन अवतार धारण केला आणि बळीच्या यज्ञात जाऊन त्याच्याकडे 3 पावले मावतील एवढ्या जमिनीची याचना केली. तो बळीराजा दानशूर होता. त्यामुळे बळीने त्रिपाद भूमी वामनाला दान केली. वामनाने 2 पावलातच पृथ्वी व स्वर्ग व्यापला आणि 3रे पाऊल कुठे ठेवू असं विचारलं तेव्हा बळीने आपले मस्तक पुढे केले आणि यावर पाय ठेवण्यास सांगितले. वामनाने बळीच्या डोक्यावर पाय ठेवून त्याला पाताळात दडपले आणि सर्वांसोबत लक्ष्मीचीही सुटका केली. सर्व देव क्षीरसागरात जाऊन झोपले आणि हे सर्व आश्विन वैद्य त्रयोदशी ते अमावस्या या 3 दिवसात घडले. लक्ष्मीची सुटका झाल्यानंतर ती कायम प्रसन्न राहावी म्हणून तिची पूजा करण्याची परंपरा रूढ झाली आणि त्यामुळेच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण माता लक्ष्मीची विधिवत पूजाही करत असतो. वामनाने जेव्हा 3रे पाऊल बळीराजाच्या डोक्यावर ठेवले तेव्हा त्याने बळीराजाला पाताळात लोटण्यापूर्वी असा वर दिला होता की तुझी आठवण कायम राहावी म्हणून कार्तिक प्रतिपदेच्या दिवशी लोक तुझ्या नावाने आनंदोत्सव साजरा करतील आणि यामुळेच बलिप्रतिपदेला म्हणजेच दिवाळीच्या पाडव्याला बळीराजाची पूजा करण्याचा सुद्धा प्रघात पडला आहे. दिवाळी पाडवा हा पती-पत्नीच्या नात्यासाठी विशेष असा मानला जातो. ज्यांचं नवीन नुकतंच लग्न झालेलं आहे तर अशा व्यक्तींसाठी, अशा जोडप्यांसाठी हा दिवाळी पाडवा हा विशेष असतो. या दिवशी पत्नी आपल्या पतीला ओवाळत असते आणि पती आपल्या पत्नीला एक भेट ही देत असतात. यासाठी आपल्याला कोणकोणतं साहित्य लागणार आहे, म्हणजे औक्षण करण्यासाठी कोणतं साहित्य लागणार आहे, तर यासाठी हळदी कुंकू, अक्षता, सुपारी, नाणे, तसेच सोन्याची वस्तू, मग तुम्ही सोन्याची अंगठी घेऊ शकता, मिठाई लागणार आहे आणि त्याप्रमाणेच आपल्याला एक कणकेचा दिवा हा बनवून घ्यायचा आहे. या दिव्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे. तसेच एक नारळ आणि त्या नारळाला रक्षासूत्राचा धागा गुंडाळून घ्यायचा आहे. आपण जे कुंकू घेतो तर कुंकू हे आदिशक्तीचे प्रतीक मानले आहे. कुंकवामध्ये एक सकारात्मक ऊर्जा असते. प्रत्येक धार्मिक विधीमध्ये कुंकवाला महत्त्व आहे. बघा, कोणताही धार्मिक विधी हा कुंकवाशिवाय अपूर्ण आहे. तितकेच महत्त्व कुंकवाला आपण औक्षण जेव्हा करतो तर तेव्हा सुद्धा आहे. कुंकवाचा आपण तिलक करत असतो आणि हा कुंकवाचा टिळा लावल्यामुळे आपल्या पतीच्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी येते. त्याप्रमाणेच हळदीला सुद्धा महत्त्व आहे, परंतु आपण जेव्हा पुरुषाचं औक्षण करतो तेव्हा हळद लावत नाही. जेव्हा आपण एखाद्या स्त्रीचं, महिलेचं औक्षण करतो तेव्हा कुंकवासोबत हळदही लावली जाते. यानंतर असतात त्या म्हणजे अक्षता. अक्षतांना सुद्धा खूप महत्त्व दिले गेले आहे. आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे, तसेच अक्षता या संपन्नतेचे प्रतीक आहेत. त्यामुळे आपल्या पतीच्या आयुष्यामध्ये संपन्नता यावी तर यासाठी हे औक्षण करताना आपण त्या कुंकवावरती अक्षता तर ह्या सुद्धा लावत असतो. आणि मिठाई सुद्धा आपल्याला लागणार असते, कारण मिठाईशिवाय कोणतंही औक्षण हे अपूर्ण मानलं जातं. प्रत्येक नात्यामध्ये गोडवा राहावा तर यासाठी त्या नात्यामध्ये जेव्हा आपण औक्षण करतो तर तेव्हा मिठाईसुद्धा तेवढीच गरजेची आहे. यानंतर सोने आणि सुपारी आपण घेणार आहोत. तर आपल्या
पतीचे आयुष्य हे सुपारीप्रमाणे अविनाशी बनावे, त्याप्रमाणेच सोन्याप्रमाणे ते सतत उजळावे, ते चमकत राहावे, आपल्या पतीचे जीवन उजळून निघावे. तर यासाठी आपल्याला औक्षणाच्या ताटामध्ये सुपारी, सोने तर हे सुद्धा घ्यायचं आहे. आणि आपण जो कणकेचा दिवा तयार करणार आहोत, तर बघा, जेव्हा दिवा आपण प्रज्वलित करतो तेव्हा त्या ज्योतीभोवती एक सकारात्मक वलय निर्माण होतं. त्या दिव्यामध्ये सुद्धा एक अलौकिक शक्ती असते. दिव्यामध्ये अग्निदेवतेचा वास असतो. आणि हा जो दिवा आहे, तर आपल्या पतीवरती येणारे प्रत्येक संकटे, हा दिवा आपण जेव्हा पतीचे औक्षण करत असतो तर तेव्हा हा दिवा ती संकटे दूर करत असतात. त्यामुळे आपल्याला या ताटामध्ये दिवा हा सुद्धा घ्यायचा आहे. आता आपण पाहूया की अक्षता आपण कुठे ताटामध्ये ठेवायच्या किंवा सुपारी कुठे ठेवायची, म्हणजे औक्षणाचं जे ताट आहे तर हे ताट कसं तयार करायचं आहे. तर या थाळीमध्ये आपल्याला अक्षता मध्यभागी ठेवायच्या आहेत. त्याच्यासमोर पुढच्या बाजूला तुम्हाला कणकेचा दिवा ठेवायचा आहे. उजव्या बाजूला आपण हळदी कुंकू ठेवायचं आहे, सुपारी, सोनं ठेवायचं आहे. आणि आपण जिथे अक्षता ठेवलेल्या आहेत तर त्याच्या पाठीमागच्या बाजूला किंवा डाव्या बाजूला आपल्याला मिठाई जी आहे तर ती ठेवायची आहे. यानंतर आपल्याला पतीचं औक्षण करण्यासाठी पतीला एका पाटावरती बसवायचं आहे. त्या पाटाभोवती आपल्याला छान अशी रांगोळी काढायची आहे. पतीचे जे तोंड आहे तर ते पूर्वेकडे असायला हवे. आणि आपण जेव्हा म्हणजे पत्नी जेव्हा ओवाळणार आहे तर पत्नीचं तोंड हे पश्चिमेकडे असायला हवे. तर अशा पद्धतीने आपल्याला ओवाळायचं आहे. आपल्या पतीच्या डोक्यावरती टोपी किंवा रुमाल असायला हवा. त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला कुंकवाचा टिळा लावायचा आहे. कुंकू थोडंसं ओलं करून घ्यायचं आहे आणि हा टिळा लावायचा आहे, म्हणजे नाम ओढायचा आहे. नाम जेव्हा आपण ओढतो तेव्हा तो खालून वर तर असा ओढायचा आहे. आपला उजवा हात जो आहे तर उजव्या हाताच्या मधल्या बोटाने हा कुंकवाचा जो टिळक आहे तर तो आपल्याला करायचा आहे. यानंतर त्यावरती थोड्याशा अक्षता लावायच्या. थोड्याशा अक्षता या आपल्याला डोक्यावरती टाकायच्या आहेत. आणि सुपारी आणि सोन्याची अंगठी एकत्र घ्यायची आहे, किंवा तुम्ही सेपरेट सुद्धा सुपारीने आणि सोन्याने ओवाळू शकता किंवा एकत्र घेऊन सुद्धा ओवाळू शकता. आणि हे ओवाळताना आपल्याला ताटातून ती सुपारी किंवा सोने घ्यायची आहे आणि आपल्या पतीच्या कपाळावर मध्यभागी म्हणजे भुवयांच्या मध्यभागी लावायचं आहे. आणि त्यानंतर उजव्या खांद्याला लावून उजवीकडून डावीकडे तर असे ओवाळायचे आहे, म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेत आपल्याला ओवाळायचं आहे. आणि यानंतर ही जी सुपारी आहे तर ती ताटाला लावायची आणि पुन्हा आपल्याला डावीकडून उजवीकडे तर असं ओवाळायचं आहे. परत उजवीकडून डावीकडे ओवाळायचं आहे. तर असं आपल्याला 3 वेळेला ओवाळायचं आहे, म्हणजे उजवीकडून डावीकडे, पुन्हा डावीकडून उजवीकडे आणि पुन्हा उजवीकडून डावीकडे असं 3 वेळेला ओवाळून झाल्यानंतर आपल्याला ही जी सुपारी आहे किंवा ही जी सोन्याची अंगठी आपण घेतली आहे ती ताटामध्ये ठेवायची आहे. आणि यानंतर आपल्याला दिव्याने 3 वेळा ओवाळायचे आहे. हे ओवाळताना दिव्याची जी वात आहे त्या वातीचा प्रकाश हा आपल्या पतीच्या चेहऱ्यावरती पडला पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला ओवाळायचं आहे. बघा, आपण जेव्हा दिव्याने ओवाळतो तेव्हा आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, पतीच्या प्रगतीसाठी, भरभराटीसाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे. आणि अशा प्रकारे पतीला ओवाळून झाल्यानंतर पतीला आपल्याला गोड मिठाई द्यायची आहे. आणि त्यासोबतच आपण जो नारळ, रक्षासूत्राचा धागा गुंडाळून घेतलेला आहे तर तो सुद्धा द्यायचा आहे. अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने पतीचे औक्षण करायचे आहे आणि पतीने पत्नीला भेटवस्तू द्यायची आहे. भेटवस्तू देताना ती महागच असावी असे नाही. तुमच्या पत्नीला जी गोष्ट आवडते, एखादी साधी सिंपल भेटवस्तू तुम्ही देऊ शकता. ही भेटवस्तू देताना मात्र काही भेटवस्तू या चुकूनही देऊ नयेत. यामध्ये जसं की मिक्सर असेल, ग्राइंडर असेल, चप्पल असेल, सँडल असेल. एखादी चप्पल तुमच्या पत्नीला कितीही आवडली तरीसुद्धा ती भेट म्हणून देऊ नका. चाकूचा सेट, आरसा, काचेची फ्रेम किंवा काळ्या रंगाचा ड्रेस किंवा काळ्या रंगाची साडी, रुमाल या गोष्टी कधीही भेट स्वरूपात देऊ नयेत. आता यासाठी कणकेचाच दिवा घ्यावा का, तर तुम्ही चांदीचे निरंजन किंवा इतर निरंजनसुद्धा वापरू शकता. परंतु शक्यतो आपण जेव्हा दिवाळी पाडव्याचे औक्षण करत असतो तर त्यामध्ये कणकेच्या दिव्याला महत्त्व आहे. तुम्हाला कणकेचा दिवा करायला जमणार नसेल तर तुम्ही तुमचे रेग्युलरचे निरंजन किंवा चांदीचे निरंजन घेऊन त्याने सुद्धा ओवाळू शकता. आणि जर तुम्ही कणकेचा दिवा तयार केला तर या दिव्याचं काय करायचं, पतीचं औक्षण झाल्यानंतर हा दिवा जोपर्यंत प्रज्वलित आहे तोपर्यंत तुम्हाला हे ताट असंच देवासमोर नेऊन ठेवायचं आहे. आणि यानंतर दिवा शांत झाल्यावर एखाद्या झाडाखाली हा दिवा विसर्जित करायचा आहे. त्यानंतर हे झालं कणकेच्या दिव्याचं काय करायचं. जो नारळ आपण पतीला दिला आहे तर याचं काय करावं, तर तो फोडून खायचा आहे. पतीचे औक्षण कधी करावे, तर पतीचे औक्षण हे सकाळी अभ्यंग स्नान झाल्यानंतर लगेच तुम्हाला करायचं आहे. परंतु काही कारणाने जर तुम्हाला लगेच औक्षण करणे शक्य नसेल तर तुम्ही हे औक्षण दिवसभरात कधीही करू शकता, कारण दिवाळी पाडवा हा संपूर्ण दिवस शुभ मानला जातो. त्याप्रमाणेच आपण घरातील इतर पुरुषांचे सुद्धा या दिवशी औक्षण केले तरीही चालते.
दिवाळीचे अभ्यंग स्नान करताना म्हणजे दिवाळीच्या पाडव्या दिवशी सुद्धा आपण अभ्यंग स्नान करत असतो आणि त्या दिवशी आपण अंगाला सुगंधित उटणं लावत असतो, सुगंधित तेल लावत असतो। त्याप्रमाणेच आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि चिमूटभर हळद टाकायची आहे। तुम्ही असं केलं तर तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता जी आहे तर ती निघून जाते। त्यामुळे आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद आणि थोडंसं गंगाजल टाकून त्या पाण्याने तुम्ही नक्कीच अभ्यंग स्नान करू शकता।